आणि उपस्थित सर्व बाबांच्या दरबारातील प्रेमिक, आज बाबांची 19वी पुण्यतिथी. एक आठवण, बरोबर वयाच्या 19व्या वर्षीच बाबांची आणि माझी भेट महालक्ष्मीच्या मंदिरात झाली आणि श्री महालक्ष्मीच्या साक्षीनं महालक्ष्मीने मला त्यांच्या ओट्यात घातलं. ही माझी पहिली आठवण. आणि त्यावेळेला 3 एप्रिल हा त्यांचा वाढदिवस. त्या दिवशी पहाटे ते दर्शनाला तिथं आलेले होते. तिथं मी त्यांना प्रथम दर्शन मला तिथं झालं आणि हे पहिलं माझं आयुष्यातलं गुरुदर्शन. महाराजांची, गोंदवलेकर महाराजांची एक आठवण आहे की महाराज असे बसलेले असताना, सर्व भक्तगण असे सगळे भक्त बसलेले असताना, त्यांच्या भक्तामध्ये एक गणपतराव दामले म्हणून एक भक्त होते. महाराज एकदम म्हणाले, गणपतराव, तुमच्या आयुष्यातली अगदी उत्कृष्ट अशी आणि चांगली आनंददायी घटना कुठली? गणपतराव आमच्यासारखे संसारी माणसं सरसावले पडत म्हणजे, खरं सांगू का महाराज, माझ्या थोरल्या मुलीचं लग्न झालं आणि जावं इतका सुंदर मिळाला, अगदी कृतकृत्य झालं, आपलीच कृपा. आणि दुसरं म्हणजे नेमकं त्याच वर्षी लग्न झालं, जावयाचा पायगुणच नेमकं मला त्यावेळेला प्रमोशन मिळालं. ह्या माझ्या म्हणाल्या अगदी. महाराज म्हणाले, खरंच आयुष्यातले अगदी. समोरून ब्रह्मानंद येत होते. ब्रह्मानंद आपल्याच गुरुस्मरणामध्ये तल्लीन. हे बघा, हे आलेत, यांना बघा, इकडे या. ब्रह्मानंद, अरे तुमच्या आयुष्यामधली कुठली महत्वाची घटना? ब्रह्मानंदांनी महाराजांच्याकडे पाहिलं आणि तुमची भेट हीच माझ्या आयुष्यातली महत्वाची घटना. आणि महाराजांच्या पायाला मिठी मारली. दोघं ते गुरु शिष्याचं नातं बघून बाकीचे सगळं भक्त मंडळी हे लावली. आणि खरंच आहे की आपल्या आयुष्यामध्ये ही भेट होणं, सद्गुरूंची भेट होणं, हा आपल्या एक प्रारब्धाचा एक सुवर्ण कळ असा हा आपल्या आयुष्यातला असतो. आणि ही जी इथं आत्ता सगळी बसलेली जी भाग्यवान मंडळी जी आहेत, यांना ही जी बाबांची भेट झालेली, तर त्याच्याकडे आपण जरा पाठीमागं वळून बघायचं. आणि तो एक आठवणीचा सुगंध, प्रत्येकाच्या मनामध्ये बाबांच्या अशा आठवणी दाटून आलेल्या असतात, परंतु त्यांनी इतक्या अगदी जेवापाड जवळ ठेवलेल्या असतात, तर त्याचा थांग पत्ता ते काही मात्र आम्हाला लागू देत नाहीत. बऱ्याच वेळेला आम्ही प्रयत्न करून पाहिला की हा तुमचा आठवणीचा सुगंध आम्हालाही जरा थोडासा येऊ दे. तुम्ही जवळून जरी गेला तरी त्या आठवणीचा जरा थोडासा वास आमच्याकडे येतो, परंतु तरीत काही आम्हाला त्यांनी आम्हाला काही दाद दिली नाही. म्हणून या वेळेला एक आम्ही ह्या अनुभव कथनामध्ये असं केलं की यांना तर आम्ही बोलतं केल्याशिवाय काही जमणार नाही. बंद पडलेल्या गाडीला जरा थोडंसं ढकलावं लागतं आणि तसा तो ढकल स्टार्ट एकदा चालू झाला की नंतर असं होतं की ढकलणारे लोक खाली राहतात आणि गाडी जोरात जाते. शेवटी आम्हाला सांगितलं, आम्हालाही घ्या, आम्ही तुम्हाला 2 धक्के तिथं दिलेले आहेत. तर आता तसं हे आपले जे भक्त लोक जे आहेत त्यांना जरा थोडंसं बोलतं करायचं. आणि त्याच्या पाठीमागं एवढंच आहे की एक 5-7 लोक जसे असे काढलेले जे आहेत, तर त्यांनी फक्त 5 मिनिटांमध्येच आपली आठवण सांगायची, कारण वेळेचंही थोडंसं आपल्याला बंधन पाडलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आता आपल्या ह्या आठवणीचा सुगंध ह्या सदरामध्ये आठवणीसाठी मी आता एकेकांना पाचारण करणार आहे. तर पहिला हा जो मान आहे आजचा, तर अशी आपल्या बाबांच्या परिवारामधली अशी 1-2-4 अशी घराणी आहेत की त्यांच्यावर बाबांची पूर्ण कृपा छत्र असं इतकं आहे. आणि त्या कृपा छत्राच्या खाली ती अशी फॅमिली, म्हणजे असं आहे की दत्ताबाळ मिशन आणि ती फॅमिली हे दोन्ही निराळं करता येत नाही. रामकृष्णांच्या ह्याच्यामध्ये रसददार म्हणून जे एक होते मथुरबाबू, असे जे इथं म्हणजे मिशनला जसं रामकृष्णांना जसे मदत करणारे, तसेच आमच्या याच्यामध्ये सुद्धा बाबांच्या परिवारामध्ये आमचे तहसीलदार फॅमिली ही सुद्धा प्रत्येक काही कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सगळा त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. आणि त्याच्यात एक सांगायची गोष्ट अशी की बाबांचा आपला परिचय आहेच, बाबांनी पुष्कळ आपल्याला कृपा आशीर्वाद दिलेले आहेत, पण नंतरच्या पिढीला सुद्धा त्यांनी ते इतकं सहजगत्या त्याच्यामध्ये त्यांना ते सगळं सुपूर्त केलेलं आहे की त्याच्यामुळं त्या परिवाराची पुढं बाबांच्या आमच्या नंतर मुलं वगैरे सुद्धा तिथं बाबांच्या आठवणी, बाबांच्या ह्या सगळ्या
इथल्या दर्शनाला, इथल्या आश्रमाला त्यांची सारखी मदत होती. तर या दृष्टीनं मी आमच्या गुरुभगिनी सुजाताताई यांना मी पहिलं बोलावणार आहे. सुजाताताईंचा मी परिचय करून देतो की आपल्याला नुकतंच माहीत आहे की ग्रामीण कथाकार शंकर पाटील स्वर्गवासी ते त्यांचे ते काका. दुसरं आत्ता म्हणजे ज्या वेळेला परवाच गेलेले व्यंकटेश माडगूळकर हे आणि त्यांची त्याची एक ती त्रिकूट असायचं, दमा मिराजदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळ. ह्या तिघांचं कथाकथन म्हणजे एक मोठी अपूर्व अशी पर्वणी असायची. तर त्याचा तो वारसा थोडासा आमच्या सुजाताताईंना सुद्धा आलेला आहे. तर त्यांना सुजाताताईंना मी एकच फक्त असं म्हणतो की त्यांनी बाबांची कृपा त्यांनी इतकी त्यांच्या घराला मिळालेली आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण त्यांनी एखादी अशी आठवण की जी अगदी त्यांनी मनामध्ये अशी साठवून ठेवलेली, ती आठवण एक 5 मिनिटामध्ये आम्हाला सर्वांना सांगावं आणि त्या आनंदामध्ये आम्ही तुमच्याबरोबर नवून निघू अशी मी त्यांना विनंती करून त्यांनी इथे यावं आणि सुरुवात करावी. काकाने असं सांगितल्यामुळे मिशनमध्ये माझा प्रवेश कसा झाला हे मी दोघांनी सांगून गेले होते. तर 77 साली फेब्रुवारी 77ला लग्न झाल्यानंतर तहसीलदारांच्या टाकून मी मिशनमध्ये आले आणि त्यांच्याबरोबर अजूनपर्यंत माझी ही पाऊलवाट आता छानपैकी रुळली गेली आहे. ती पाऊलवाट रुंदावत गेली. त्याला अनेक प्रकारचे जे मध्ये खास खळगे होते ते सगळे भरून निघाले आणि आता ती पाऊलवाट माझी अगदी मऊ मुलायम असं माझा पदरच झालेला आहे. तर त्यानंतर मग एकदा नवरात्राचे दिवस म्हणजे आता घटस्थापना व्हायची होती. घटस्थापना व्हायची होती म्हणून मी मिरजेतच सासूबाईंच्याकडे होते त्यावेळेला आणि सासूबाईंनी सगळे देवाऱ्यावरचे देव एका परातीमध्ये घालून आंबाडीची भाजी वगैरे घासून स्वच्छ करायची असेल म्हणून आणि संध्याकाळी प्रतिष्ठापना करायची म्हणून सगळे आपले म्हणजे ह्याच्यावर आणून ठेवलेले चौथऱ्यावर. आणि त्यावेळेला बाबा गेस्ट हाऊसमध्ये राहायला यायचे जरा विश्रांतीसाठी वर्षातून 1-2 वेळा आणि त्या दरम्यान ते गेस्ट हाऊसवर आले. पंढरपूर रोडला गेस्ट हाऊस आहे तिथे आले आणि मग त्यावेळेला लताताई वगैरे होत्या, श्रीधर दादा होते, हे सगळे आम्ही क्रमाक्रमाने हे कुंभार काकींची ही फॅमिली सगळे आम्ही त्यांना तिथे भेटायला जायचो. आले म्हटले की सकाळ संध्याकाळ तिथे त्यांच्या सहवासामध्ये एक अर्धा-पाऊण तास वेळ घालवायचा. असा आधी एकदा तो 2दा प्रसंग झालेला होता. मग असे 3ऱ्या खेपेला असेल म्हणजे माझ्या लग्नानंतर बाबा आले आणि मग बाबांना स्टेशनवरून आम्ही घेऊन गेस्ट हाऊसवर म्हणजे सगळे त्यांची पाठवणी वगैरे केली तिथे भेटून. मग मी काय म्हणाले तहसीलदारांना की कुंभार काकी, उत्तराताई विश्रामबागला हे सगळे बाबांना आपापल्या घरी घेऊन जातात. तुम्ही त्यांना हुरडा पार्टी वगैरे शेतामध्ये 2 वेळेला त्यांचा कार्यक्रम केलेला आहे पण मी त्यावेळेला नव्हते. माझ्या लग्नाच्या आधी हे सगळे कार्यक्रम झाले. मग आपण आता मी घरी आले 2-3 वर्ष झाली लग्नाला. पूनम 2-3 वर्षाची अशी चालायची हे करत होती. बाबांची कृपा तिच्यावर होतीच. आमची मधू, पूनम हे सगळे बाबांच्या ह्या बालपणापासून त्यांनी खूप बाबांचे करून घेतलेलं आहे. सगळे लाड गोड कौतुक बाबांच्याकडून ह्या मुलींनी करून घेतलेलं आहे. तर म्हटलं मग बाबांना आपण आपल्या घरी बोलूया. ह्या खेपेला घरी एकदा येऊ दे, त्यांचे पाय लागू दे. आमचं घर जुनं होतं. ज्यावेळेला माझे आई वडील घर बघायला मिरजेला जाणार म्हणून कालिंग अण्णांनी सांगितलं, कालिंग अण्णांना, त्यावेळेला अण्णा म्हणाले तुम्ही मिरजेत जाणार, आमचं घर असं असं आहे, तुम्हाला पूर्व कल्पना असू दे, तुम्ही 4 लोक घेऊन जाणार, उगीच त्यांचं हे नको व्हायला असं. तर आई वडील म्हटले घर जुनं असेल तरी काय, घरातली माणसं बघून आम्ही मुलगी देणार आहोत. तसंच हे म्हटलं आपलं घर जुनं, बाबांना आणून बसवायचं कुठं, त्यांचं स्वागत वगैरे आम्ही कसं करणार म्हणाले, आपल्याकडे काय आहे का तशा सुविधा, बघ आरशात जाऊन तुझा चेहरा, असं ह्या शब्दामध्ये बोलले. खूप वाईट वाटलं मला. तर दुसऱ्या दिवशी हे म्हणजे आमचं दोघातच घरी बोलणं झालेलं हे माझ्या घरी मिरजेतल्या. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, लताताई, कुमुताई ह्या सगळ्या ताई मंडळी, श्रीधर देसाई हे सगळे ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीला जायला म्हणून गेस्ट हाऊसमधून बाहेर पडले. त्यांची नित्याची सगळी पूजा अर्चा झाल्यानंतर बाबा म्हणाले ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीला मला जायचं आहे आणि ते शेळशाळपासून गणेशवाडी फाटल उतरून एक 5-6 किलोमीटर आत आहे ते ठिकाण समाधीचं. मग हे आले मिरज मार्केटपर्यंत, पंढरपूर त्या रोड गेस्ट हाऊसमधून मिरज मार्केटपर्यंत आले. तिथं मळवाड्यांचं मिठाईचं दुकान, अशोक मळवाडी पूर्वी येत होते ते, तिथं आले आणि बाबा म्हणाले की गाडी सुरेश तहसीलदारांच्या घरी वळवा असं.
आणि मी त्यावेळेला घरकामामध्ये मी गुंग होते. सासूबाई देव घासत होत्या आणि एकदम श्रीधर दादा आले आणि कोपऱ्याला गाडी उभी केलेली आणि पळत पळत आत आले आणि म्हणायला लागले, सुजाता वहिनी सुरेश कुठे गेलेत? मी म्हटलं गेस्ट हाऊसवर गेलेत. अहो गेस्ट हाऊसवर काय, आम्ही तुमच्या घरी, बाबा घरी आलेत म्हणाले. आता काय करायचं घरात? आता काय त्यांना द्यायला काय हार तुरा काय नाही, काय देणार मी त्यांना? हे मुख्य व्यक्ती घरात नाही आणि मी तर सगळं घर कामामध्ये भाकरी करत त्या हाताने मी आता काय तर नाही तरी पटकन हात धुतले आणि मग आमचं पलंग होता पूर्वीच्या माच्या, सासऱ्या झोपायचे त्याच्यावरती पटकन गादी गुंडाळून ठेवलेली, बळकटी सोडली, सासऱ्यांचं वाळत घातलेलं धोतर त्याच्यावर अंथरलं आणि बाबांना या म्हणून त्याच्यावर बसवलं. लगेच आमचा पुतण्या गेला तिकडे गोठ्यामध्ये, थोडी गुलाबाची झाडं लावली होती, त्याचे 2-3 गुलाब उमलले होते. तो गुलाबाची फुलं घेऊन आला आणि काकू म्हणाले हे बाबांना तुम्ही द्या. कारण ह्या सगळ्या मुलांनी बाबांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं होतं. हे शामियाना वगैरे उभा करून सगळं मळ्यात शेतामध्ये केलं होतं कृष्णाकाठी. आणि घरी असं काहीच नाही ना, आता काय करायचं? तरी पण आहे ते सगळं गोड मानून घेतले आणि झोपले निवांत. हे गेले पंढरपूर रोडला, तिथे गेस्ट हाऊसवर बाबा नाहीत म्हणताना मळवाड्यांच्या दुकानात चौकशी केली, तिथे कळले की तुमच्या घरी बाबा गेले. मग आता काय करायचं? ह्यानी येताना थोडे मग वेपर्स बिस्किट थोडे घेऊन आले दुकानातून. तोपर्यंत बाबांनी गरम दूध तापून, घरी म्हैस होती धार काढून आणलेली सासूबाईंनी, गरम दूध करून ते दिलं. सगळे ताई मंडळी वगैरे आतल्या खोलीत बसले, बाबा बाहेर माझ्यावर झोपले निवांत. 1.5 तास त्यांनी तिथे विश्रांती घेतली आणि म्हणा लागले आता मला सगळे इथं समाधान झाले, मला काय ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीला जायचं नाहीये, चला परत पंढरपूर रोडला. असं म्हणजे मी प्रत्यक्ष बाबांशी बोलले होते या आमच्या घरी, असं काहीही न सांगता बाबा कसे काय माझे विचार ओळखले. ते घरी येऊन 2 तास माझ्या घरी निवांत त्यांनी विश्रांती घेतली. आणि मग काय त्या दिवशीचं त्यांना समाधान झालं. मला आता समाधीला जायचं नाही म्हणते ब्रह्मानंद महाराजांच्या, सर आता पंढरपूरच्या आपण रोडवरच्या गेस्ट हाऊसवर जाऊ. आणि अशा दृष्टीने तो एक दिवस म्हणजे देव संध्याकाळी बसायचे होते तर चालते बोलते देव माझ्या घरी येऊन आधी स्थानापन्न झाले. बाबांच्या परिवारामध्ये ताई म्हटलं की आपल्याला लगेच ताबडतोब डोळ्यापुढे येतं की कुमुदताई. मी तर त्यांना एका पत्रामध्ये सुद्धा लिहिलं होतं की खरंच तुम्ही बाबाजान असं तुम्हाला म्हणावं की, आणि त्याला एकदा मी असं पुण्याहून ताईंना मी बाबाजान म्हणूनच मी पत्र लिहिलं होतं. तर सांगायचं याच्यात कारण असं की संपूर्ण आयुष्यामध्ये आपण म्हणतो की भगवंताच्या समोर आपलं समर्पण पाहिजे, सगळं पाहिजे, पण समर्पण म्हणजे काय याचं एक बोलकं उदाहरण म्हणजे आपल्या ताईंचं. तर याच्यामध्ये बाबांच्या सहवासात असताना आपण म्हणू की बाबांच्या सहवासात असताना तुम्हाला काय कमी, पण नाही, बाबांची केव्हा लहर लागेल आणि बाबा काय सांगतील केव्हा त्याचं काही कोणाला काही पत्ता लागणार नाही. त्याच्याकरता थोडकं म्हणजे आपण आपलं अगदी नेहमीच्या बोलण्यामध्ये असं म्हणतो ना की जसे आपण चवड्यावर उभे राहतो तसं अखंड सावधान असं बाबांच्या सहवासात लागायचं. बाबा केव्हा काय मागतील पूजाला आणि केव्हा आत्ता मला अमकं पाहिजे याचे मी सुद्धा अनुभव घेतलेले आहेत. पण नेहमीच्या ह्याच्यामध्ये जर एखादं त्यांनी ठरवलं असेल की आता शाळेमधून नोकरीहून आले ना आता आपण घरी गेल्यानंतर असं करायचं, तर तेच नेमकं होईल असं काही सांगता येत नाही. तर अशी बाबांच्या बरोबरचं त्यांचं जे सगळं जीवन त्यांनी जे व्यतीत केलेलं त्याच्यामधली एखादी आठवण ह्याच अखंड सावधानतेमधली की त्यांनी कशी धावपळ केली त्यावेळेला आणि ते बाबांना जे पाहिजे ते मिळवून दिलं, अशी एखादी आठवण त्यांनी आम्हाला सांगावी. आणि तेवढी आठवण आम्हाला ऐकायला सगळ्यांना मिळेल तेव्हा त्यांनी इथं यावं आणि ती एक आठवण सांगावी. इथंच या ताई, तिथं आहे का तुम्हाला?
पूज्य गुरुदेव आणि प्रेमिका. हे तसं मी सगळं सांगितलं नाही एकदा, पण त्यातली एखादी आठवण म्हणून मी एक सांगते परत. एकदा संक्रांत होती आणि शाळेला सुट्टी होती. त्यावेळी मी प्रीमियर इंग्लिश स्कूलला सर्व्हिस करत होते आणि सुट्टी होती. तर सकाळच्या वेळी उठल्यानंतर मला म्हणाले, ते ड्रॉवर उघड म्हणाले. ड्रॉवरमध्ये काय बघ? तर म्हटलं पेन आहे. मग कल्याणीला बोलव म्हणाले. मग कल्याणीला बोलव, ती छान लिहिते ना, मग तिला आपण पेन देऊया. पेन दिलं. आणखी काय ड्रॉवरमध्ये आहे ते काढ म्हणाले. मग एक 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 जशी वस्तू काढेल, जशी जशी ज्याला जरूर होती ते देऊन टाकायचं. नंतर म्हणाले की माझ्या पूजेच्या वस्तू काढ म्हणाले. आणि सगळ्या वस्तू, पूजेच्या वस्तू, जे काय त्यांना लागत होतं ते सगळं प्रत्येक कोण 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 येईल त्याला द्यायला लागले. मग आणखी बाकीचे सगळे भक्त आले. त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं म्हणाले, ह्याला हा शर्ट दे, ह्याला ही विजार दे, ह्याला शाल दे. हे असं करून सगळं संपलं. एक शर्ट राहिला होता. आता म्हटलं कोणाच्या नशिबात आहे हा शर्ट. संध्याकाळची वेळ झाली होती आणि डॉक्टर गायकवाड आहेत ना, त्यांचा बाबा म्हणून मुलगा आहे तो आला. मग म्हणाले, आता काय राहिले? आता म्हटलं एकच शर्ट राहिलेला आहे भगव्या रंगाचा, आण म्हणाले, त्याला दे. आणि दिले. सगळं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणाले, आंघोळीचे कपडे काढून ठेव बाथरूममध्ये. म्हटलं, बाबा एकही शर्ट नाही, एकही विजार नाही. आणि होय होय मी सगळं देऊन टाकलं. नाही, पण त्यांनी मागितल्यानंतर आम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा तुमच्यासाठी हे ठेवलं पाहिजे म्हणून. जे मागेल ते द्यायचं. असा एक प्रसंग आणखी एकदा झाला होता. म्हणाले, तुमच्या सगळ्यांच्या साड्या काढा म्हणाले बाहेर. सगळ्या जरीच्या साड्या, सगळ्या साड्या काढल्या आणि जे कोण लेडीज येत होत्या ना सगळ्यांना देऊन टाकल्या. शेवटी विजयाताई जाधव म्हणजे विश्वासरावांची बहीण म्हणाली, बाबा ताईनं उद्या शाळेला जायला साडी नाही आहे, सगळ्या देऊन टाकल्या तुम्ही. बरोबर, आता एक राहिली असेल ती फाटकीने सुद्धा म्हणायला गेले शाळेला. हा असं झालं. आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी उठले आणि आंघोळीची तयारी कर म्हणाले. तर म्हटलं, बाबा आता कपडे नाही आहेत तुम्हाला. मग ते पॅसेजमध्ये आपणच असे हात ठेवून, लहान मूल कसं म्हणतं ना, आता बसा तुम्हाला काय नाही, आता बसा तुम्हाला काय नाही. मग म्हणाले, टॉवेल दे आणि लुंगी दे. आणि ते लावलं आणि ते फिरत राहिले. मग संध्याकाळी मला वाटतं तुम्ही आलो होतात काय? मग त्यांना सांगितलं ताबडतोब एक शर्ट शिवून आणा. तर त्यांचा एक टेलर होता, त्यांनी ताबडतोब शर्ट आणि विजार शिवून दिली. आणि मग पुन्हा कपडे सगळे तयार झाले. द्यायचं म्हटलं की ते विचारच करायचे नाही. तर एकदा मी शाळेतून आले आणि म्हटलं, अरे हे सामान कोणी काढलं सेफमधलं? इथं सगळं फाईल्स वगैरे, कपडे वगैरे सगळे पडलेले. तर म्हणायला लागले, बाबांनी सेफ देऊन टाकली. म्हटलं, कोणाला दिली? तर म्हणाले, सकाळी अनाथाश्रमामध्ये गेले होते इथल्या लहान मुलांच्या, आणि तुम्हाला काय पाहिजे म्हणून त्या लोकांना विचारलं. तर ते म्हणाले की आमच्या मुलांचे कपडे सगळे उंदीर खातात, काहीही व्यवस्थित राहत नाही आहे, तर आम्हाला सेफची जरूर आहे. आले, घेतली सेफ, सगळं काढा म्हणायला गेले बाहेर. ते कुंबडी यायच्या आधी म्हणाले देऊन टाका, नाही तर ती म्हणायची देऊ नका म्हणून, तुमचे कपडे कुठे ठेवायचे म्हणून. लगेच सगळं काढून पाठवून दे. म्हणजे देण्याच्या बाबतीत बाबांचा हात असा होता, कोणी काय मागेल ते. एकदा एक माणूस आला होता कागलचा. हो, शाळेतून आलं. म्हटलं, पाण्याचं पीप कुठं गेलं? नाही, एक माणूस आला होता, त्याच्या शाळेला पाण्याला पीप नव्हतं म्हणून तेही देऊन टाकलं. आणखी एक प्रसंग, कागलचा माणूस आला होता. तो कुठल्या तरी सरकारांचा सर्वंट होता. तर त्याला त्रास, म्हणजे असं की सफिशियंट त्याला काही मिळत नव्हतं. तर तो असा बाबांना नमस्कार केला. त्यांनी काही सांगितलं नव्हतं म्हणाले. आणि हे घड्याळ आईसाहेबांनी दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं हे घड्याळ कोणालाही द्यायचं नाही. ते तसं काय मनात ठेवायचे नाही. काढलं आणि देऊन टाकलं. म्हणाले, घड्याळ घेऊन जा तुला. असं देण्याच्या बाबतीत म्हणजे कधी कशाचाही विचार केला नाही. भर देऊन टाकायची, काही ठेवायची नाही. पैशाला तर हात लावतच नव्हते. देसाई किंवा ताई कोणाकडे तरी द्या म्हणायचं. हे अशा खूप कठीण. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आमच्या लताताई, स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर गुरुग्रहाची आठवण वर्षेवर होती. पूर्वीचं मला दिवस आठवतात की वर्षातून त्यांना कामाच्या ह्याच्यातून सवडसुद्धा इकडं प्रत्येक कार्यक्रमाला व्हायची नाही. पण आता स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आता बऱ्याच आपल्या इथल्या कार्यक्रमाला लताताई आमच्या उपस्थित असतात. ही सुद्धा ही बाबांची सगळी लीला आहे. तर ही आता दिवसेंदिवस ही जी बीड गुरुभक्तीची जी आहे ती घट्ट होत जाणार. तर या बाबतीमध्ये बाबांनी या स्वेच्छानिवृत्ती झाल्यानंतर काही तुम्हाला मार्गदर्शन केलं का? तर असं एखादं जर तुम्हाला छोटासा काही प्रसंग जर असला
तर तुम्ही तो मला सांगा. तसं जय गुरुदेव, 31 मार्चला रिटायरमेंट घेतल्यानंतर तर मी 1 तारखेला इथेच होते, 3 एप्रिलच्या कार्यक्रमासाठी. त्यामुळं असं जे व्हायचं की पूर्वी आलं की पाय लावून पळ परत, तसं होत होतं. गुरु ह्याच्या वेळेला मात्र गुरुपौर्णिमेला मी 3 एप्रिलला होते, पण गुरुपौर्णिमेला मात्र मला काही येता आलं नव्हतं. तर ती सल माझ्या मनात होतीच. तसं मार्गदर्शन, बाबांची कृपा असं म्हटलं पाहिजे की आमच्या संपूर्ण कुटुंबावरती आहेच. ते एक मार्गदर्शनाच्या स्वरूपात जरी नाही तरी आत्ता घडलेली एक ताजी घटना फक्त मी तुम्हाला सांगते. म्हणजे केवळ मीच नव्हे तर माझ्यामुळे माझ्या ज्या बहिणी त्यांच्या संपर्कात आलेल्या आहेत की ज्या बाबांच्या तिथे राहिलेल्या आहेत, ज्यांचे बाबांनी खरंच लाड केलेले आहेत, ज्यांच्या मुलांना घेऊन स्वतःच्या कुशीत घेऊन झोपलेले आहेत. तर बाबांची अशी माझी जी लाडकी एक धाकटी बहीण उषा, तिच्या संदर्भातला घडलेला एक ताजा प्रसंग मी तुम्हाला सांगते की त्याच्यावरनं एक आपल्याला येतं की गुरु आपल्यावरती किती बारीक नजर ठेवून असतो, आपल्याला तो किती मोठ्या प्रसंगातून वाचवतो, किती प्रकारचं कृपाछत्र, किती प्रकारचं कवच ते आपल्याला देतात. फक्त आपण त्यांची मनातून प्रार्थना केली पाहिजे किंवा आपल्याला त्यांची सतत आठवण आपल्या मनात जागती असली पाहिजे. माझ्या बहिणींमध्ये ही जी उषा बहीण आहे ती बाबांच्यावरती निस्सीम प्रेम करणारी आहे, पण घरातल्या प्रसंगांमुळं त्या हजर राहू शकत नाहीत. पण बाबांनी तेव्हाच सांगितलं होतं की तुमचे संसार, तुमचं घोर सोडून घरात वादळ उठवून तुम्ही इथं येऊ नका, तुम्ही जिथं असाल तिथं माझी आठवण काढा. ही माझी बहीण जे हॉस्पिटलला नोकरी करते. जे हॉस्पिटलच्या एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाताना जो मध्ये पॅसेज आहे त्यांनी हे केलेला, तर काही ट्रेज नेण्यासाठी, पेशंट्स नेण्यासाठी, ट्रॉलीज नेण्यासाठी त्यावरती सिमेंटचे पत्रे टाकलेले आहेत. तर 24 मेला ती एका बिल्डिंगमधनं तिच्या कामानिमित्त दुसऱ्या बिल्डिंगला जात असताना तुफान वारं सुटलेलं होतं आणि ती त्या शेडपाशी यायला आणि जवळजवळ 2-3 मजल्याच्या वरती उंच असलेल्या नारळाच्या झाडाची फांदी तुटायला गाठ पडली. ती फांदी तुटली आणि त्या पत्र्यावरती सिमेंटच्या पडली आणि तिला काही कळायच्या आत तो सिमेंटचा पत्रा तिच्या डोक्यात घुसला. म्हणजे तिला इतक्या जोरात तो घुसला की तिला तो घुसला हे कळलं नाही. तिथून घुसून तो तिच्या हातावरती उजव्या हातावरती पडला आणि खाली पडला. पुढचं पाऊल टाकताना ती म्हणाली किती बरं झालं आपल्या डोक्यात पडला नाही. आणि दुसऱ्या क्षणाला ती असं काहीतरी चुरचुरल्याचं जाणवलं म्हणून तिने हात धरून खाली बसली तर सगळं भळा रक्त वाहत होतं. ड्युटीवर असल्यामुळं आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी धावपळ केली. लगेच तिला थिएटरमध्ये नेलं. सगळं हॉस्पिटलचं वातावरण, त्यामुळं हॉस्पिटलमधल्या वस्तू न वापरता बाहेर न आणून तिला टाके घातले. आणि मी इकडे संध्याकाळी सकाळपासून तिच्याकडे जायची तयारी करत होते आणि गाड्या बंद होत्या. विरारला राहते त्यामुळे मध्ये खाडी आहे. संध्याकाळी 7 वाजता फोन आला की असं झालेलं आहे. मी जे काही मिळेल ते घेऊन आले. त्या दिवशी तर ती बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती, कारण डॉक्टर सोडतच नव्हते 24 तास तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला पाहिजे म्हणून. नंतरचा दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिनं मला सांगितलं की ही घटना घडण्यापूर्वी 5-6 दिवस आधी ती सकाळी ध्यानाला बसलेली असताना, जपाला बसलेली असताना तिला असं दिसलं की असा खूप मोठा रुंद डांबरी रस्ता आहे, बाजूला मैलाचे दगड दिसत आहेत आणि असा तो रस्ता थोडा कुठंतरी डोंगरावरती जातो आहे. आणि तिला असं दिसलं की बाबा तिच्या बरोबर चालतायत. आणि मध्येच बाबांनी काय केलं, आपला शर्ट काढला आणि म्हणाले उशी घाल. तर ती म्हणाली बाबा काय हे, मी ती बुटकी आहे, खूप उंचीनी लहान आहे. तर म्हणाली बाबा हो मला चालता तरी येईल का, हा सगळा पायघोळ मी सदरा तुमचा शर्ट घातला तर मला कसं चालता येईल, मी कशी घालू. तर त्यांच्या ते नेहमीच्या स्टाईलने ते असे तिरक्याचं बघितलं तिच्याकडे. घालते म्हणाली घालते. म्हणून तिनं तो सदरा शर्ट अंगावरती घातला आणि त्यानंतर बाबांनी तिचा हात हातात घेतला आणि असं रस्त्याने चालत ती म्हणाली आमची त्या डोंगराच्या पर्यंत गेलो. तिथं त्या पायथ्याशी गेलो आणि तिथं पुढे इतका प्रचंड प्रकाश दिसला की नंतर पुढचं मला काही आठवलं नाही. म्हणजे
ती म्हणाली एक गोष्ट ही नक्की झाली की बाबांनी ते तिला जे कवच दिलं, जे प्रोटेक्शन दिलं, आज ही परिस्थिती अशी होती की हे थोडक्यावरती भागलं. तोच जर पत्रा आतपर्यंत घुसला असता, जर काहीतरी मेंदूची इजा झाली असती, तर आज कुठलाच किती अनवस्थ प्रसंग ओढवला असता. तर याच्यावरनं एक गोष्ट हे होते की बाबा आपल्यासाठी आपली किती काळजी करतात. फक्त आपण त्यांची आठवण सतत मनात जागती ठेवली पाहिजे. सांगायला नकोच. आणि दुसरं म्हणजे गुरुदेव रानडेंचा सुद्धा त्यांना सत्संग मोठा मिळालेला. तर उत्तराताईंची वडील आणि बाबांची ज्या वेळेला भेट झाली, त्यावेळेला बाबांच्याबद्दल उत्तराताईंचे वडील जे काही बोलले तेच मी त्यांच्या मुलीकडून हे जरा ऐकायला आपण फार उत्सुक आहोत. आणि त्यांनी इतकं सुंदरपणे सांगितलं की आता मी हे बोलत नाही. किती सुंदरपणे सांगितलं. उत्तराताई सांगते. पूजनीय बाबा आणि त्यांचे प्रेमी. प्रथम बाबांना मी पाहिलं किंवा बाबांची भेट झाली ती आमच्या घरीच, म्हणजे माझ्या वडिलांच्या दादांच्या समवेत. कारण बाबा एका छोट्या नाकाच्या ऑपरेशनसाठी मिरजला डॉक्टर गोसावींच्याकडे आले होते. आणखीन तिथे त्यांची सर्जरी वगैरे, मी अगदी छोटी मायनर सर्जरी होती, देसाई मामा बरोबर होते. आणि ती सर्जरी झाल्यावर बाबा काही म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट फार सिरियसली मानायचे वगैरे असं काही नाही. मग त्या दिवशी काय झालं, डॉक्टर गोसावींची आणि बाबांची बरीच पूर्वीची आधी ओळख होती. तर बाबा हिलिंग करायचे ते डॉक्टरांना माहीत होतं. आणि मग त्या संदर्भात गप्पा निघाल्यानंतर डॉक्टर म्हणाले बाबांना की माझा एक पेशंट आहे आणि ते कशानेही कुठल्याही ट्रीटमेंटनी त्या बऱ्या होत नाही आहे, तर बाबा तुम्ही त्यानं हिलिंग कराल का? तर ती म्हणजे कल्याणीताई. तर कल्याणीताईला खूप वर्ष मायग्रेनचा त्रास होता आणि इतका सिव्हिअर अटॅक यायचा की म्हणजे ती तो अटॅक आल्यानंतर कायम उलट्या व्हायच्या. ती सूर्यप्रकाशाकडे पाहू पण शकायची नाही. मग बाबा म्हणाले ठीक आहे मी करेन, म्हणजे बोलवेन, कधी पौर्णिमेला वगैरे करायचं ना बाबा तेव्हा हिलिंग, पण कोण आहेत त्या? तर डॉक्टरांनी कल्याणीताईला आणि नलूताईंना बोलावून घेतलं. आणखीन कल्याणीताईशी बोलता बोलता तिचं एकूण वाचन म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद हे ऐकून बाबा म्हणाले तसं वय जास्त नव्हतं, पण मग तुम्ही याच वयात हे वाचन कसं केलं आहे? तर कोणी मार्गदर्शन केलं का तुम्हाला? तर हो, माझ्या वडिलांसारखेच आहेत ते, आर एन जोशी दादा, म्हणजे माझ्या मैत्रिणीचे वडील. तर मग कुठे असतात ते? तर विश्रामबागला असतात. तर देसाई मामांना म्हणाले मग आत्ता लगेच त्यांच्याकडे जायचं. तर देसाई मामा म्हणाले अहो पण बाबा आपण पेशंट आहात आणि डॉक्टरांची परमिशन घ्यायला लागेल. ते ह्याच्यामध्ये सॉक्स वगैरे घातले होते नाकात. नाही काही नाही, सगळं डॉक्टरना मी सांगतो काढून टाका ते म्हणून. आणि ते काढून टाकायला लावलं बाबांनी. आणि बाबा अचानकपणे विश्रामबागला आले. काही तोपर्यंत म्हणजे मी तर बाबांचं नावही ऐकलं नव्हतं, पण माझ्या वडिलांना, दादांना मात्र बाबांचं नाव, म्हणजे बाबांचे जे लेख यायचे पेपरमध्ये ते दादा रेग्युलरली वाचायचे. आणि ही किती मोठी व्यक्ती आहे दादांना पूर्ण माहिती होतं, कारण दादांचा याबद्दल अभ्यास पण होता. मग दादांची खोली म्हणजे सगळा पसारा, पुस्तकं वगैरे, त्यातच बाबा येऊन बसले. आणि इतके दोघं इंटेन्सली भेटले दादा आणि बाबा. मग काय तेव्हा दूध वगैरे बाबांनी घेतलं असेल आणि त्यांच्या सगळ्या गप्पा बोलणं झाल्यानंतर बाबा परत गेल्यावर मी दादांना म्हटलं म्हणजे खूप अत्यंत मोठी व्यक्ती, अत्यंत तेजस्वी, म्हणजे त्या दर्शनाने भारावून जावं असंच ते गुरुदर्शन होतं. ते बाबांचं पहिलं दर्शन माझं. तर दादा म्हणाले हे एक महापुरुष आहेत. तेव्हा मला म्हणाले हो मी यांचे लेख नाही, मी वाचतो. आणखीन ते तेवढ्यावर ते झालं. मग 3-4 दिवसांनी त्यानंतर तर बाबांचे तेव्हा नेहमी लेख यायचे ह्याच्यामध्ये ना पेपरमध्ये,
तर बागलकोटे नावाचे एक मिरजचे वार्ताहर ते माझ्या वडिलांना बसमध्ये भेटले आणि म्हणाले, आपण दत्ताबाळांचं लेखन वाचता का? तर हो, वाचतो ना. तर मग आपल्याला असं नाही वाटत की ते खूप कठीण आहे, डोक्यावरून जातं? तर दादा म्हणाले, दत्ताबाळ काय म्हणतात ते आत्ता कुठलं लोकांना समजेल 250-300 वर्षांनी. इतकं ते पुढचं पाहू शकतात. आत्ताच्या लोकांना समजणार नाही ते त्यांचं. मग त्यानंतर म्हणजे बाबा तेव्हा खूप जास्त अवघड लिहायचे. त्यानंतर मग बाबांनी आपल्या ह्याच्यामध्ये थोडं डायल्यूट करून लिहायला सुरुवात केली. पण ते जे लेख होते ना ते अतिशय गहन असायचे, म्हणजे सामान्यपणे समजायचे नाही. पण दादा इतके सहजपणे किती मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचं लेखन नाही आत्ता लोकांना समजणार, लागतील 250-300 वर्ष, त्यानंतर समजेल लोकांना. आणि मग नेहमी असं आमच्याकडे सगळेच यायचे ना, श्रीधर यायचे, सुरेश यायचे. तर असं काही बोलताना काही असं इतर लोक काही बोलतात, काही म्हणतात, तर नाही, गुरूंवरची श्रद्धा कशी असायला पाहिजे, ती अचल पाहिजे, कधी व्यभिचारी श्रद्धा असता कामा नये, असं म्हणजे जाता जाता ते आमचं बोलणं नुसतं ऐकत असायचे. आणखीन किती मोठी व्यक्ती आहे ही, असं नेहमी दादा सांगायचे. तर मग नलिनी यांनी एकदा असंच पाहता पाहता की दादा कुंडली पाहायचे ना, तर बाबांची कुंडली पाहिल्यानंतर मात्र दादांनी सांगितलं होतं की कंकण तथा आयुष्य नाही आहे. तर पण तेव्हा आपल्याला तेवढा त्यातला सिरियसनेस कळत नाही ना, माझ्या मनावर आपण घेत नाही की असं होऊ शकतं ते. मी तेव्हा खरं वाटलं नाही ते की असं अचानक सगळं होईल. पण दादांना पूर्ण कल्पना होती. आणि मग त्यानंतर इथे बाबा असताना दादा आले होते आणि ते एका रविवारी बोलले पण होते इकडे. आणि मग निवांतपणे देसाईमामांच्या खोलीत पुस्तकं आपल्याला हवी ती वाचून घेऊन इतके रमले होते अगदी. आणि मग दादा ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी इथे होते आणि फोन आला तिकडून. तर मला दादा म्हणाले, बाबा मला म्हणाले, हे बघ उत्तरा, दादा अशी व्यक्ती आहे, त्यांनी ठरवलं तर त्यांचा डेट ते पोस्टपोन पण करू शकता. पण आत्ता मात्र तू जातेस, तू पूर्ण मनाची तयारी करून जा. आणि देसाई मामा आणि ताईंना माझ्याबरोबर पाठवलं. आम्ही गेलो. पण बाबा पाठीशी असल्यामुळे दादांच्या जाण्याचं किंवा हे खूप आपण गोष्टी सहजपणे सहन करू शकतो किंवा धीर येऊ शकतो ना. माझ्यावरची गुरुकृपा तर एवढी प्रचंड मोठी आहे, म्हणजे मी ती शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे टोटली आपण आपला स्वभाव किंवा हे बदलतं की इतकं आपण निश्चिंत किती होऊ शकतो हे मी बाबांच्या कृपेनेच अनुभवलं. मला खरंच कसली ॲब्सल्युटली कधी काळजी वाटत नाही, ते बाबांच्यामुळे वाटत. वेळेचं बंधन आहे आपल्याला. 8ला 10 मिनिटं कमी आहे. बाबांच्या सहवासात आल्यानंतर की काही गोष्टी आपल्याला सत्पुरुषांच्या दर्शनाला जायच्या वेळेला सुद्धा आपण कसं जावं, अशा काही गोष्टी बाबांच्या या सहवासात आल्यानंतर फार मला शिकायला मिळालेलं. आणि माझ्या डोळ्यावरची एक थोडक्यामध्ये एक झापड ती जरा थोडीशी कमी झाली. एक छोटीशीच घटना आहे, पण मला ती आठवली म्हणून मी सांगतो की ज्या वेळेला मी पुण्याला सर्व्हिसला होतो त्यावेळेला नेमकं मी माझ्याकडं परचेस डिपार्टमेंटच असल्यामुळं त्या परचेसला दिवाळीच्या वेळेला माझ्याकडं खूप ह्या स्वीटच्या बॉक्सेस वगैरे, काजूच्या ड्रायफ्रुट्स वगैरे अशा बॉक्सेस ते असतात, सप्लायरचे वगैरे येतात. आणि माझ्याकडे जवळजवळ 25-30 वगैरे एवढ्या सगळ्या आलेल्या, प्रत्येकाला भेट म्हणून दिलेल्या. मलाही जरा त्यावेळेला जरा थोडंसं अभिमानाने छाती फुगली. मला आपल्या कोल्हापूरला तर आपल्याकडं मठामध्ये एक 7-8 पाठवून देऊ, बाबांनाही आवडतात काजू वगैरे, आपण देऊया पाठवून. आणि माझा नेमका त्याच वेळेला भाचा इकडं कोल्हापूरला यायला निघाला होता. त्याच्यावर मी पॅकिंग केलं आणि 7-8 बॉक्सेस चांगल्या ड्रायफ्रुट्सच्या बाबांच्याकडे पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनामध्ये आज बाबांना बॉक्सेस सगळ्या ड्रायफ्रुट्स सगळे मिळाले असतील.
म्हणजे सगळे बसलेले आता लोक आपले सगळे बाबांचे प्रेमिक सगळी पाटक्याकडनं ड्रायफ्रुट्स आलेले असतील, आता फोन येईल आणि मी अगदी खुशीत मी सुद्धा आता मनातल्या मनात मी तसा आठवणीचे काजू खात होतो की आत्ताकडनं बाबांच्याकडनं आता फोन येईल, अरे काय पाटक्या फर्स्ट क्लास पैकी तुझे काजू होते, फार छान झालं, असं सगळं असा मी मनामध्ये विचार करत होतो. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, तरी काही बाबांच्याकडनं फोन नाही अजिबात. मग मात्र जरा म्हटलं की काय ह्या आमच्या भाच्यानीच काय उशिरा दिलं, पाठवून दिलं की काय का कळत नाही का, त्यांनी स्वतःच 1-4 लंपास केल्या, त्यातलं काही मला कळेना. बाबांच्याकडे आल्यानंतर प्रत्येक गोष्ट आल्यानंतर बाबांचा लगेच ताईचा फोन यायचा, पण फोन अजिबात आला नाही. जरा थोडंसं मन हे जरा खट्टू झालं. आणि 8 दिवस झाले तरी काही बाबांच्याकडचा फोन नाही. सोडून दिलं. मग माझ्या कामाच्या गडबडीमध्ये एक 8-10 दिवस गेल्यानंतर आई, माझी आई, तिचं इथलं माहेर कोल्हापूरचं, ती म्हणाली मी जरा आता कोल्हापूरला जाऊन येते, बाळांना काही खाऊ देणार आहेस का. मला एकदम आठवलं. म्हटलं बाबांना काजू, मसाल्याचे काजू अतिशय आवडतात. मी मुद्दाम त्या कराचीवाल्याच्याकडे जाऊन बाबांच्यासाठी काजू दिले आणि म्हटलं आईला म्हटलं हे अगदी गेल्या गेल्या तू पाठवून त्यांना दे. झालं. काजू सगळे मी पॅकिंग वगैरे सगळे व्यवस्थित केलं आणि त्याच्याबरोबर दिलं. ती म्हणाली मी आता उतरले की पहिल्यार्थ बाळांच्याकडेच जाणार आणि त्यांना ती देणार. कारण आईला आमच्या त्यांनी पहिलं ज्या वेळेला बाबांचं माई चव्हाणांच्याकडे ज्या वेळेला दर्शन झालं त्यावेळेला म्हणाले की मला हे बघितल्यानंतर ज्ञानेश्वरच वाटतात. की पहिल्या प्रथम अगोदर तिच्या कानावर असं एक आलं होतं की एका घोसड्याच्या मागं तुमचा थोरला मुलगा लागलेला आहे आणि काही त्याचं घरात लक्ष नाही, असं सगळं लागल्यानंतर आणि ज्या वेळेला तिने प्रत्यक्ष ज्या वेळेला बाबांना पाहिलं 18-19 वर्षाचं आणि असे पाठीमागच्या बाजूला सगळे केस असे दाढी वगैरे अगदी, आणि ते अगदी खरंच पाठमोरे ज्या वेळेला टांग्यातनं उतरले त्यावेळेला वरून आईच्या बरोबर तिच्या मैत्रिणी बारामतीच्या आल्या होत्या, म्हणाले अगदी साक्षात ज्ञानेश्वर. आणि ते तिच्या मनावर जे कोरलेलं जे दर्शन होतं त्याच्यामुळे ती कोल्हापूरला यायच्या वेळेला पहिलं बाबांचं दर्शन असत. तर त्याच्याप्रमाणे मी हे काजू सगळं पॅकिंग सगळं बांधून दिलं बाबांच्यासाठी खाऊ आणि पाठवून दिला आणि गेले. आल्यानंतर बाबांचं दर्शन वगैरे घेते. बाबा उठूनच बसले, ते पेपर वाचून सकाळी आल्यानंतर आले बाबाचं दर्शन आईने घेतलं आणि म्हणाले माझ्याकरता काय पाठवले पाटक्याने, इतकं उत्स्फूर्त म्हणाले. होय म्हणाले तुमच्याकरता काजू पाठवेल, आणा लवकर. ते आणा म्हणजे जसं आपण एखाद्या बाजारातनं आणलं काहीतरी लहान मुलांना दिले तर त्याची जशी उत्सुकता असते की अगदी ती केव्हा मला बघायला मिळते इतकी ती बालसदृश्य भावतो. तो अगदी बघितल्यानंतर आईने ती लगेच पॅकिंग दिलं आणि लगेच बाबांनी ताबडतोब तिथं 2-3 लगेच खाली म्हणाले पाटक्याला फोन करूया आत्ता ताबडतोब. आणि मी नुसता सकाळची 8ची वेळ मी गाडीतनं उतरत होतो तेवढ्यात वॉचमन आला की तुमचा कोल्हापूरहून ट्रंकाल आला. आणि मी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की मला अगोदरचा थोडासा राग होता, 8-10 बॉक्सेस पाठवून सुद्धा बाबांच्याकडनं काही आलेलं नाही, म्हणून पत्रात लिहिलं होतं की हे निदान सुदाम्याचे पोहे आपण जरा माझ्या आनंदाने स्वीकाराल अशी मला आशा आहे, असं मी पत्रात लिहिलेलं होतं. ते पत्र वाचलं बाबांनी आणि मला फोन केला. मी गाडीतनं असं उतरतो तेवढ्याच वॉचमन आला, साहेब तुमचा कोल्हापूरहून फोन आलाय. मी ताबडतोब आलो. अरे पाटक्या तुझे सुदाम्याचे पोहे ते आत्ता मी खातोय, फार चांगले लागलेले आहेत, फार आवडलेत मला अतिशय. आणि माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी आलं, कारण ते मी स्वतः आणलेले होते. त्याच्या पाठीमागच्या भावना बाबांच्यासाठी मी आणलेल्या आणि बाकीच्या 10 बॉक्सेसच्या पाठीमागच्या ज्या भावना त्या मला तिथं मला कळलं की सत्पुरुषांच्या करतं आपल्याकडं काही जास्त राहिलंय म्हणून मठाकडे जाऊ द्या, त्याच्यापेक्षा बाबांच्या जवळ काहीतरी एखादी वस्तू, आपल्या स्वतःची एखादी सुपारी का असेना, नारळ का असेना, पण तू उत्स्फूर्त द्या. हा मी तिथं जो एक अगदी माझ्या दगडावर अगदी आठवणीच्या ह्याच्यावर जे एक रेग ओढल्यासारखी झाली की त्याच्यापुढून एवढं मी ठरवलं की अशा वेळेला दर्शनाला जाताना आपल्याकडे बरंच पडलंय, त्यातले 4 तिकडे द्या, असं मात्र कधीही आपण करू नये. हा एक मला पहिला धडा गेला. याच बाबतीमध्ये दक्षिणेश्वरला शारदा मठांच्या ज्या प्रेसिडेंट माताजी एकदा
पुण्याला ज्या वेळेला यायच्या त्यावेळेला सगळेजण भेटायला आले आणि माझाही रामकृष्ण परिवाराशी माझा संबंध असल्यामुळं मी संध्याकाळी रात्रीच्या वेळेला गाडी आली 8 वाजता म्हणून आम्ही सगळे भेटायला गेलो. बाकीच्याने हार अमुक तमुक सगळे आणले. तर मी काही गडबडीतनं ऑफिस आणलं तर मला त्यावेळेला काय वाटलं कोणास ठाऊक आता आज माताजी येणार आहेत, आई येणार आहे अशा म्हणून मी दिवशी एक शाळं होतं, मी शाळं बरोबर घेतलं आणि शाळं घेऊन गेलो. बाकीच्यांच्याकडे अशा होते कारण मोठे मोठे लोक सगळे अगदी ऑफिसर्स वगैरे पासून सगळे बंगाली वगैरे सगळे लोक बरेच भेटायला आणि गर्दी वगैरे झालेली सगळी. मग मी असा पुढं मी आणि कुंदा होतो आम्ही दोघंजणी प्लॅटफॉर्मवर पुण्या प्लॅटफॉर्मवर गेलो. माताजींनी माझी ओळख करून दिली आणि मी ताबडतोब ते शाळं त्यांच्याबरोबर गेलो आणि सांगायचं म्हणजे शाळं फोडल्याबरोबर त्यांनी तोंडाला लावलं तिथलेच. हे मला आत्ता जरा आय एम फिलिंग फ्रेश ना, केवढं मला असं वाटलं. तर ते आपण आपल्या मनाने उत्स्फूर्त काही जे वाटतं ते गुरूंच्यासाठी मनापासून दिलेलं आणि ते खरंच सुदाम्याचे पोहे त्याच्यामुळेच कृष्णाने सुद्धा या आवडीने खाल्ले याच्या पाठीमागची हीच संकल्पना धारणा होती. हा एक माझ्या मनामध्ये मोठा घर करून ही अशी आठवण झालेली. मला वाटतं आता 8 वाजायला आलेले आहेत. आता आपण हा आठवणीचा सुगंध जरा हे आणखी मी 3-4 नावं घेतलेली आहेत पण ती मी आता नावं सांगत नाही. फक्त एवढंच आहे की त्यांनाही पुढच्या तयारीसाठी त्यांनी जरा थोडंसं म्हणून नावं सांगतो की आपल्या मिशनच्या सगळ्या आठवणीला अगदी साक्षीदार सख्खे शेजारी आमच्या राणीचे आहे की त्यांनी मिशनचे सगळे चांगले वाईट सगळे प्रसंग पाहिलेले आहेत. तो एक प्रसंग त्यांच्या एक आठवणीतला आनंदाचा प्रसंग बाबांच्या सहवासातला तो एक पुढच्या ह्याच्यामध्ये सांगण्यासाठी तो त्यांनी तयार करून ठेवा. राधिका काही आज आलेली नाहीये पण आज सकाळी सुभाषराव आज या आपल्या कार्यक्रमाचं सगळं प्रायोजक म्हणून आज राधिका इथले आपल्या शेजारचे देसाई ते या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पत्रिकेवर आपलं खाली आहे कार्यक्रम सेवा म्हणून. तर त्यांनी आज सुभाषराव त्यांचे मिस्टर आज इथं आलेलं असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की एकदा आमचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि तुमची मयुरा सुद्धा लहान होती, राहुल लहान होता अगदी आणि बाबा असे फिरत फिरत त्यांच्याकडे आले, नमस्कार केला आणि ताबडतोब असा नुसता हात दिला, तुमच्या घरावर माझी कृपा आहे, तुमच्या पाठीशी मी आहे. हा त्यावेळेला त्यांनी जो आशीर्वाद दिलेला त्याच्यामुळं आम्ही अगदी इतके समाधानात आहोत. हे ऐकल्यानंतर मला सुद्धा खरंच वाटलं की खरंच हे समाधानाचं आयुष्य जगतायत. काही कुठल्या तऱ्हेने त्यांना काही म्हणजे त्यावेळेला म्हणजे जसं अक्कलकोट स्वामींचं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, एका वाक्यामध्ये आपल्याला सगळं एकदम मोठं आपल्या मन मोठं झाल्यासारखं ना आपल्या पाठीमुळे कुठेतरी आहे असं वाटतं. तसा आता सकाळचा अनुभव सगळा तो ऐकल्यानंतर मला वाटलं. तर ते राधिकेला त्याच वेळेला मला आज सांगितल्यानंतर मी बोलवलं होतं म्हणलं राधिका तू ये, मी तुझ्या समोर तुम्ही तुझा अनुभव सांगणार होतो पण ते आलेली नाही. तर आता याच्यानंतरचा आपला कार्यक्रम आता याच्यानंतर आरती आणि प्रसाद होईल आणि आता आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. तरी मला लक्षात आलं नाही. बाबांचं स्मरण करायचं आहे. अनुभव कथन काय मी आता सांगत नाही. फक्त मला मी कोण आहे हे मला कळालं नाही. परंतु परवा एक 10-12 दिवसापूर्वी मी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या गंगावेशाच्या मठीमध्ये गेलो होतो आणि तसा गेली 30 वर्षे मी पंचगंगेला स्नान करतो किंवा तळ्यावरती स्नान करतो आणि श्रीकृष्ण सरस्वती मंदिरामध्ये मी जातो आणि लगेच महालक्ष्मीला जातो. मी असं का करतो मला काय माहिती नाही. बाबांच्याकडे मी गाणं मागत असे, मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे. आणि मी एक अत्यंत चांगलं गाणं लिहिलं होतं. मी एक अत्यंत चांगलं गाणं लिहिलं होतं आणि ते गाणं बाबांना मी सारखा म्हणत असे की बाबा तुम्ही मला गाणं चित्रपटासाठी मला दिलं पाहिजे पण मला मिळावं. मी का आलोय, मी कोण आहे हे मला अजूनपर्यंत मला कळालेलं नाही पण मला गाणं मिळावं. आणि बाबा मला म्हणाले मिळेल. परंतु 15-16 वर्षे माझी गाणी कुणी घेतली नाहीत. मी एकदा माझी कुंडली एका फार मोठ्या ज्योतिषाला दाखवली आणि त्या विदुषींना म्हटलं की तुम्ही नेहरूंचं मृत्यू सांगितलेला आहे. मी दत्ताबाळांच्याकडे जातो आहे, अजूनही मला गाणे मिळालं नाही. त्या म्हणाल्या दत्ताबाळ तुम्ही आणि अजब स्टोअर्स या 3 लोकांची कुंडली सारखी आहे, तुम्हाला नक्की गाणं मिळेल. आणि मला गाणं मिळालं. ते गाणं म्हणजे तुम्हाला ठाऊकच आहे, छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी.
त्या गाण्याला त्याच वेळेला मी माझ्या गुरूंच्या वरती, म्हणजे हे गुरुमंडलाचं कसं चक्र आहे हे मी सांगतोय आणि 2 मिनिटात मला सांगायचं, मला कळेना काय सांगावं ते. आणि ते गाणं मी लिहिलं त्याच वेळेला मी PhD करत होतो. माझे गुरु ग.दी. माडगुळकर यांच्यावरती मी PhD करत होतो. PhDचा प्रबंध पूर्ण झाला आणि त्याचं टायपिंगसाठी म्हणून ते पहिलं पान घेऊन मी MR साहेबांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणाल तुम्ही नारळ फोडा. ते म्हणाले मी का नारळ फोडणार? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही रामायणावरती अभ्यास केलाय आणि माझे गुरु ग.दी. माडगुळकर आहेत. त्यांनी नारळ फोडला. मी घरी आलो तेव्हा माझा लहान मुलगा रडत होता. मी म्हटलं का रडतोयस? तर तो म्हणाला आई रडते म्हणून. आणि आई का रडते? तर ती म्हणाली तार आली. आणि त्या तारेमध्ये शब्द होते की तुम्हाला ग.दी. माडगुळकर छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी या गाण्याबद्दल तुम्हाला ग.दी. माडगुळकर राज्य पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आता हा जो प्रकार आहे ह्याचं मला अनुभव कथन, मला हा अनुभव मला सांगायचा होता म्हणून मी त्या मठामध्ये गेलो. मी एका माणसाचा सतत शोध घेत होतो. ते म्हणजे मोरे मामा. अद्भुत प्रकारच काहीतरी आहे. आणखीन मी त्यांना प्रश्न विचारला की मी श्रीकृष्ण सरस्वती हे माझे कुणीच नाहीत, मी का जातो रोज? तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येत असताना तुम्हाला एक फोटो दिसला का? अहो म्हटलं मी 2 वेळा इथे आलो, मला एक फार मोठा फोटो दिसलाय आणि तो दत्ता बाळांचा आहे. तर ते म्हणाले हे जे सगळं मंदिर आहे, हे जे काय आहे ना, ही उभारणी नवीन आम्ही जी करतो आहे याच्या पाठीमागं दत्ता बाळ आहेत. आजच्या कार्यक्रमाला मी येणार नव्हतो, परंतु अटकर्णी एक अनुभव कथन सांगितला होता. त्याच्यामध्ये ते एका वाडीला गेले होते आणि त्या ठिकाणी ते पलीकडं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या तिथे ते सर्प सारखे सगळे होते, असं काहीतरी त्यांनी सांगितलं होतं का? बहुतेक सांगितलं होतं. झालं गेले 3 दिवस झालं माझ्या सारखं स्वप्नामध्ये सारखे सर्पच येतात. मला काय कळत नाही. आणि मी मोरे बाबांना म्हणालो की मला इथं कुणी आणलं? तर ते मला म्हणाले अहो तुम्हाला दत्ता बाळाने आणलं. बंधूनो, मला काय कळत नाही. खरंच मला काय समजेना झालं की हे कार्य बाबा हे करून घेत आहेत. जे माझे गुरु नाहीत त्याच दर्शनाला मी रोज का जातोय? माझी इच्छा बाबा पूर्ण करतायत. आणि मजेची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गोंधळात गोंधळ हा चित्रपट ज्यांनी काढला आणि मुंबईचा फौजदार ज्यांनी चित्रपट काढला, आतापर्यंत मला जे चित्रपट मिळाले ते सगळे नवे लोकांचे मिळाले. आणि मी त्या दिवशी घरी गेलो आणि त्या दिवशी मला फोन आला की वस्तुस्थिती आहे, 2001 सालातील वस्तुस्थिती आहे. आणि तो फोन होता मनोहर रणदिवे यांचा. ते मला म्हणाले श्रीकांत तुमची इच्छा होती ना की जुन्या लोकांनी काम द्यावं आपणाला म्हणून मी तुम्हाला माझा चित्रपट दिलेला आहे. हे सांगण्यासाठी मी इथं आलोय आणि हे बाबांनी केलेलं आहे कार्य. आणि दिवाळीचं माझं काम चालू होतं. मी पहिल्यांदा बाबांच्या वरती हल्लीच कविता लिहायला लागलोय. जे अक्षर आहेत ते अक्षर मी वाचून दाखवतो. कारण बाबा जिथं मला कळाले नाहीत तिथं मी शब्दामध्ये काय मांडणार, पण मी मांडलेलं आहे ते वाचून दाखवतो. मी त्यांना ह्याचा स्वामी म्हटलंय. स्वामी म्हणजे आपल्या इंद्रियावरती नियंत्रण चालविणारा. बाबांना स्वामी कधीच कुणी म्हटलेलं नाही. मी हा गुन्हा का केला काय मला कळत नाही. पण आज मात्र माझ्या या देहावरती पूर्णपणे सत्ता, जे नियंत्रण जे चालवत आहेत ते बाबा चालवत आहेत हे मी मुद्दामहून नमूद करत आहे. तुमच्या सर्वांच्या वरती त्यांची सत्ता आहे. दिवाळी अंकाला जी कविता दिलेला आहे त्या कवितेचं नाव आहे मागणे. पूर्ण कृपेची आस जीवाची. पूर्ण कृपेची आस जीवाची कराल केव्हा पुरी. पूर्ण कृपेची आस जीवाची कराल केव्हा पुरी. स्वामी सांगा हो लवकरी.
आता बाबा मला लवकर सांगणार आहेत का काय? बहुतेक सांगावं बाबांनी, कारण माझं गाणं हे त्यांच्यासाठी आहे, त्यांच्या समाजासाठी आहे. गुरुनी जी 4 अक्षरं लोकांना जी सांगितली ना, त्या अक्षरांच्या त्या पावसामध्ये जे लोक भिजले त्यांच्यासाठीच माझं गाणं असावं. मला नकळता ओढ लाविली, हे कोण होते माझे? आज मला त्या मोरेनी सांगितलं की हे गुरुमंडलाचं सगळं आहे हो म्हणाले. मला नकळता ओढ लाविली, शब्दा वाचून हाक ऐकिली. बाबांना मी आधी पाहिलं नव्हतं. गेल्या खेपेला मी म्हणालो की माझ्या वर्गातल्या एका विद्यार्थ्यानं मला सांगितलं की ह्या प्रोफेसरांच्या पेक्षा खरे प्रोफेसर, खरे गुरु, खरं वक्तव्य जे कुठं आहे ते दत्ताबाळांच्या इथे जाऊन बघा. आणि बरोबर बाबांचं व्याख्यान हे प्रायव्हेट हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आणि आदल्या दिवशी मला नुसता एक झळाळ दिसला. माणसं बसलेली आहेत, लोक बसलेले आहेत, अनेक तेजस्वी मूर्ती बोलती आहे. दुसऱ्या दिवशी मी पाहिलं तर खरोखरच एक महान तेज तिथं स्टेजवरती अवतीर्ण झालेलं होतं, सूर्यासारखं. उजेड पडला होता दिव्यांचा, पण दिव्यांच्या पेक्षा अधिक उजेड माझ्या स्वामींचा पडलेला होता. मला नकळता ओढ लाविली, शब्दा वाचून हाक ऐकिली. तुझी मला ना कळली बोली, काही समजले तेवढेच ते, काही समजले तेवढेच ते, जपून ठेवले उरी. स्वामी सांगा ना लवकरी, मागितले मी तुझला गाणे, मागितले मी तुझला गाणे, नक्षत्रांचे दिलेस देणे. मागितले मी तुझला गाणे, नक्षत्रांचे दिलेस देणे. श्वासामधुनी गंध चांदणे, श्वासामधुनी गंध चांदणे. मागितले मी तुझला गाणे, नक्षत्रांचे दिलेस देणे. श्वासामधुनी गंध चांदणे. मन होईल का, तन होईल का, मन होईल का, तन होईल का, मन होईल का आता विदेही, मन होईल का आता विदेही, गंधित फुलापरी. मन होईल का आता विदेही, गंधित फुलापरी. स्वामी सांगा हो लवकरी, स्वामी सांगा हो लवकरी. एकाला माहिती नसेल म्हणून मी पुन्हा सांगतो, कारण ती नुसती ओळख करून द्यायची राहिलीच. आता दिवाळी अंकात हीच आता कविता त्यांनी आमच्याकडे दिलेली आहे, पण आत्ता त्यांनी ती वाचून दाखवली. आता याच्यानंतर मला वाटतं आरती